या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून ॲडव्हेंचर पार्क बंद अवस्थेत असून त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। त्यामुळे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली दार उघड वया दार उघड हे आंदोलन ॲडव्हेंचर पार्क समोरील बंद गेटला हार घालून करण्यात आले। महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सोलापूर शहरातील सर्वच प्रेक्षणीय उद्याने, प्राणी संग्रहालये बंद अवस्थेत आहेत। महानगरपालिका अधिकाऱ्यांचे या प्रश्नाबाबत लक्ष नाही, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। सोलापूर शहरातील नागरिकांना परिवारासह फिरण्यास योग्य अशी कोणती जागा उरलेली नाही। परिवारासह एकत्रित बसून फिरण्याचा आनंद घेता येत नाही, कारण सोलापुरातील सर्व उद्याने यांची दुरावस्था झाली आहे। सोलापूर शहरात अतिक्रमण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे। याला जबाबदार महानगरपालिका अतिक्रमण विभाग आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहराध्यक्ष श्री जगदाळे, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष शेखर चौगुले, सुशांत पवार, आर्यन कदम, ओंकार कदम, सुरेश पाटील, दीपक जाधव, कलीम काझी, महेश भंडारे, रमेश चव्हाण, हनुमंत शरणार्थी, सोन्या गवळी, तेजस शेळके, रुपेश कुमार किरसावळगी, शेखर चौगुले, सीताराम बाबर, रमेश चव्हाण, लखन गायकवाड आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।